चला आपण व्याख्यानाला सुरुवात करूया. आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयातर्फे मी आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आपण प्रथम गणपती स्तोत्र म्हणूया आणि सुरुवात करूया. म्हणा. श्री गणेशाय नमः. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयुकामार्थसिद्धे. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशं तु गजानन द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यम्य पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो. विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रं मोक्षार्थी लभते गतिं. जपेत गणपति स्तोत्रं षड्भिर्मासै फलं लभेत संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशया. अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा या समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः. इति श्री नारद पुराणे संकटनाशन नाम श्री गणपती स्तोत्र संपूर्णम. ठीक आहे, सुरुवात करूया. आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयातर्फे आज मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आणि आजचा दिवस विशेष असा आहे की आज हे आदिशक्तीचं 44वे व्याख्यान आहे आणि ह्या व्याख्यानामध्ये आदिशक्तीचेच विद्यार्थी व्याख्यान देणार आहेत. हा एक फार मोठा भाग आहे. त्यांनी सगळ्या नक्षत्रांवर तयारी केलेली आहे आणि त्या नक्षत्रांवर ते बोलणार आहेत. प्रत्येकाला 4-4 नक्षत्र म्हणजे एक नक्षत्र वाटून दिलेलं आहे आणि असे 4 नक्षत्र आज आपण घेणार आहोत. थोडीशी आदिशक्तीची थोडी मी माहिती सांगते आणि प्रास्ताविक करते थोडं आणि मग आपण सुरुवात करूया. आदिशक्ती ज्योतिर्विद्यालय ही 2011 साली स्थापन केली ही संस्था. मी शिल्पा अग्निहोत्री. कुंडलीचे क्लासेस आहेत आपल्या आदिशक्तीमध्ये. कुंडली विशारद, कुंडली पंडित आणि फलादेशाचा क्लास दर शनिवारी संध्याकाळी 5 ते 6:30 असतो. या क्लासमध्ये अगोदर उपासना दिली जाते, मग ज्योतिषाची काही सूत्र, फलादेशाची सूत्र दिली जातात आणि त्यानंतर आपण कुठल्या तरी कुंडलीवर आपण भाष्य करतो, कुंडली सोडून दाखवतो. विद्यार्थी सुद्धा त्याच्यामध्ये खूप चांगल्यापैकी भाग घेतात. तर असे हे फलादेशाचा क्लास पण आदिशक्तीतर्फे चालतो. त्यानंतर महाराष्ट्र ज्योतिष परिषदेची शास्त्री परीक्षा ही कुंडलीतर्फे घेतली जाते, आपल्या ह्याच्यातर्फे घेतली जाते आदिशक्तीतर्फे. तर हे आपला सौरभ नाफडे जो आहे तर तो शास्त्रीचाच विद्यार्थी आहे आणि पुण्यामध्ये पहिला आलेला विद्यार्थी आहे आपल्या संस्थेचा. तर आपल्या सगळ्यांना त्याचा अभिमान आहे आणि आजचं जे तांत्रिक सहाय्य हे त्याचंच आपल्याला लाभलेलं आहे. तर असा हा सौरभ नाफडे अतिशय सगळ्यांना खूप सहकार्य करत असतो. हा तसेच अंकशास्त्र याचे पण क्लासेस संस्थेतर्फे घेतले जातात. अंकशास्त्राचा कोर्स हा फक्त 7 दिवसाचा आहे. त्यानंतर वास्तुशास्त्र हा 3 महिन्याचा कोर्स आहे. हस्तसामुद्रिक हा सुद्धा 3 महिन्याचा कोर्स आहे. आता संस्थेतर्फे स्विचवर्डचा मी क्लास घेतला, अतिशय उत्तम रिस्पॉन्स मिळाला आणि अतिशय लोकांना तो आवडला. तर स्विचवर्डचा क्लास हा खूप चांगला झाला. बहुतेक विद्यार्थ्यांनी, मला वाटतं पाचेगावकर मॅडमनी तो केलेला आहे क्लास. तर अतिशय सुंदर शास्त्र आहे हे सुद्धा. तर हा क्लास सुद्धा संस्थेतर्फे घेण्यात येतो. आता 2 तारखेपासून पुन्हा खूप सगळ्यांच्या आग्रहास्तव स्विचवर्डचा क्लास हा रात्री 9 ते 10 घेण्यात येणार आहे. तर ज्यांनी अजून केलेला नाहीये त्यांनी अवश्य करा. रात्री 9 ते 10ची वेळ ही कोणाच्याही आड येत नाही. तर असा हे भाग त्याच्यामध्ये स्विचवर्डच्या क्लासमध्ये घेतला जातो. तर
आता आपण व्याख्यानाला सुरुवात करूया. प्रथम व्याख्यान देणार आहेत श्रीयुत उदय देशपांडे. हे आपल्या आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयाचे पंडितचे विद्यार्थी आहेत. अतिशय सिन्सिअर व्यक्तिमत्व आहे. ते स्वतः पौरोहित्य करतात आणि आदिशक्ती विद्यालयामध्ये पंडितच्या क्लासमध्ये अतिशय सिन्सिअरली ते हजर असतात. म्हणजे नेहमी वेळेच्या अगोदर हजर असतात आणि कायम एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून मी त्यांच्याकडे बघते. एखाद दिवशी जर ते आले नाहीत तर ते दुसऱ्या क्लासला येऊन मला सांगतात की मॅडम, मी रेकॉर्डिंग ऐकलेलं आहे आणि त्याच्या मी प्रत्येक रेकॉर्डिंगच्या एक एक वाक्याच्या नोट्स मी घेतलेल्या आहेत. या नोट्स सगळ्या त्यांच्याकडे तयार आहेत. इतकं त्यांचं म्हणजे जे सिन्सिअरपणा आहे तर तो मला फार आवडतो. तर आज त्यांच्याकडे आपण अश्विनी नक्षत्र दिलेलं आहे. तर मी त्यांना विनंती करते की अश्विनी नक्षत्रावर त्यांनी बोलावं. उदय देशपांडे, अनम्यूट करा. व्हिडिओ चालू करा. हा, अनम्यूट करा सर. हा, ठीक आहे. अनम्यूट केलंय मॅडम. हा, बोला बोला. आता बोलू का मॅडम? हा, बोला बोला. हॅलो हॅलो. हा, बोला ना. नमस्कार, माझं नाव उदय सदाशिव देशपांडे. अश्विनी नक्षत्र संदर्भात एक बोलणार आहे. तर अश्विनी नक्षत्र हे पहिले नक्षत्र असून त्याचे चारही चरण मेष राशीमध्ये येतात. हे नक्षत्र मंदलोचनी व देवगणी आहे. याच्या चारही चरणावर मंगळ, शुक्र, बुध व चंद्र यांचे स्वामित्व असते. या नक्षत्राचा स्वामी केतू आहे व त्याचे दैवत अश्विनी कुमार आहे. म्हणून ह्या नक्षत्रामध्ये केतू, मंगळ व वैद्य अश्विनी कुमार यांचा संगम छान दिसतो. ह्या नक्षत्राचा आकार पायाचा मोजा याप्रमाणे दिसतो. हे नक्षत्र चर नक्षत्र आहे व अग्नी तत्वाचे नक्षत्र आहे. ह्या नक्षत्रापासून म्हणजे अश्विनी नक्षत्रापासून धनप्राप्ती व ऐश्वर्य प्राप्ती हे फलादेश दिसतात. या नक्षत्रावर जन्मणाऱ्या व्यक्ती ह्या रागीट असतात आणि यांच्याकडं उतावळेपणा फार असतो. आणि ह्या नक्षत्रावर जन्मणाऱ्या व्यक्ती या निश्चयी, स्पष्ट वक्त्या म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड आणि प्रत्येक गोष्टीत यांना घाई करण्याची जास्त सवय असते. स्त्रियांना हे जे नक्षत्र आहे हे मध्यम स्वरूपाचे असते आणि या नक्षत्रावर जन्मलेल्या स्त्रिया त्यांचे व्यक्तिमत्व हे आकर्षक असते. डोळे जे आहेत ते बारीक व पाणीदार असतात. त्यांचे राहणीमान जे आहे ना ते एकदम साधे असते, साध्या स्वरूपाचे असते. त्यांची जी वृत्ती आहे ना, म्हणजे ह्या नक्षत्रावर जन्मणाऱ्या व्यक्तींची जी वृत्ती आहे ती वृत्ती ही स्वतंत्र वृत्ती असते आणि कुटुंब वत्सल असतात या व्यक्ती. आणि हे मगाशी पण मी सांगितलं, हे अग्नी तत्वाचं नक्षत्र असल्याने यांना ह्या नक्षत्रावर जन्मणाऱ्या व्यक्तींना उष्णतेचे आजार होण्याची शक्यता असते. म्हणजे आता उष्णतेचे कोणते मुख्य आजार? डोळे दुखणे, डोके दुखणे,
डोळे जळजळ होणे असे. ह्या नक्षत्रामध्ये रवी, मंगळ जर दूषित झाले तर कांजण्या किंवा देवी या रोगांची भीती असते. दुसरी गोष्ट म्हणजे या नक्षत्रामध्ये जर गुरु बिघडला तर मेंदूमध्ये रक्तसंचय होण्याची शक्यता दाट असते. आता या नक्षत्राचा स्वामी केतू आहे आणि केतू जर या नक्षत्रामध्ये जर बिघडला तर त्यांना मूळव्याध किंवा काही वेळेला एखादी गोष्ट कापणे किंवा भाजणे किंवा हाड मोडणे किंवा एखाद्या म्हणजे शरीरातील एखाद्या भागाची शस्त्रक्रिया होण्याची शक्यता दाट असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या नक्षत्रामध्ये बुध बुध जर बिघडला तर भोवळ येणे किंवा चक्कर येणे किंवा याचा परिणाम मज्जातंतूवर मज्जातंतूचा जो आजार असतो त्या आजारावर होण्याची शक्यता दाट असते. आता स्त्रियांच्या पत्रिकेमध्ये जर अश्विनी नक्षत्रामध्ये जर शुक्र जर बिघडला तर स्त्रियांना मासिक पाळीचा त्रास होण्याची शक्यता दाट असते. ह्या नक्षत्रामध्ये जर म्हणजे रवी प्रथम स्थानात किंवा दशम स्थानात असेल तर यांना सरकारी नोकरीची सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता दाट असते. नक्षत्रावर जन्मणाऱ्या व्यक्ती म्हणजे समजा या नक्षत्रावर जन्मणाऱ्या व्यक्तींनी जर एमपीएससी, यूपीएससी कनेक्शन लॉस झालं. देशपांडे सर, हा काय झालं? त्यांचं कनेक्शन हा गेलं. आले आले ते त्यांना अनम्यूट करायला सांग. अनम्यूट करा उदय देशपांडे. हा बोला आता. परत कंटिन्यू करा. हा बोला. सुरुवातीपासून बोलायचं नाही नाही आता कंटिन्यू करा. आता तुमचं जे यूपीएससी एमपीएससी देतात ना ते. अच्छा. या नक्षत्रावर जन्मणाऱ्या व्यक्तींनी जर म्हणजे एमपीएससी यूपीएससीच्या ज्या एक्झाम आहेत त्या एक्झामची जर तयारी केली तर त्यांना यश मिळण्याची शक्यता दाट असते. या नक्षत्रात बुध जर 1, 6, 8 आणि 12 या स्थानामध्ये जर म्हणजे बुध या स्थानामध्ये या नक्षत्रावर बिघडलेला चांगला नसतो. या नक्षत्रात जर राहू व केतू हे जे ग्रह आहेत हे आरोग्य चांगले देतात. जर या नक्षत्रामध्ये राहू व केतू जर बिघडलेले असतील तर कुटील कारस्थान गारुडी विद्येला हे नक्षत्र म्हणजे जास्त सुचवत असते. ते हे सुरुवातीचं नक्षत्र आहे. त्यामुळे कोणतं कार्य सुरू करण्यापूर्वी करावायचे असेल ना तर हे ह्या नक्षत्रावरती त्या कार्याला प्रारंभ करावा. हे नक्षत्र मगाशी पण मी सांगितलं की हे नक्षत्र चर आहे, तिर्यमुख आहे आणि ही जी नक्षत्र आहे ना हे कार्यासाठी
म्हणजे शुभ कार्यासाठी जर आणि पापग्रह मुक्त असेल तर या नक्षत्रावर ग्रह आले असता, म्हणजे किंवा आता ग्रह प्रवेश किंवा वास्तू शांती सारखे जे धार्मिक विधी जे आहेत तर ते ह्या नक्षत्रावर करू नयेत. मॅडम एवढंच मी तयारी केलेली आहे. धन्यवाद. थँक्यू मॅडम, थँक्यू. धन्यवाद. जेवढं बोललात तेवढं सुद्धा खूप कॉन्फिडेंटली बोललात तुम्ही, अगदी शांतपणे चांगलं बोललात तुम्ही. तर ठीक आहे, आपण पुढचं नक्षत्र घेऊया. अक्षय कांबळे भरणी नक्षत्रावर बोलतील. अक्षय कांबळे तयार आहे का? हो मॅडम. हा, आवाज येतो का मॅडम माझा? हो, येतोय. अक्षय कांबळे आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयामध्ये पंडितचा अभ्यास करतायत सध्या. तसं पाहिलं तर ते खूप लांबून येतात, तरी सुद्धा त्यांचा जो शिकण्याचा जो उत्साह आहे तो खूप दांडगा आहे आणि त्यांना स्वतःला अध्यात्मामध्ये खूप रुची आहे. त्यांचं घरी स्वतःचं देवीचं मंदिर आहे आणि त्या मंदिराची पूजा अर्चा सगळं जे आहे तर ते हे स्वतः करतात आणि त्यांच्याकडे गायी आहे, त्या गायींची सेवा सुद्धा ते करत असतात. तर अतिशय सुस्वभावी व्यक्तिमत्व असं मी त्यांचं वर्णन करेन. तर भरणी नक्षत्र हे त्यांचं मला वाटतं स्वतःचं नक्षत्र आहे. बहुतेक सगळ्यांनी आपापली स्वतःची नक्षत्र घेतलेली आहेत आणि त्याचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. नक्षत्राचा स्वामी शुक्र, त्याच्याप्रमाणेच त्यांची सगळ्यांची सहकार्याची भावना आणि प्रेम हे सगळं त्यांच्याकडं अगदी पुरेपूर दिसतं. तर असे अक्षय कांबळेंना विनंती करते की त्यांनी भरणी नक्षत्रावर बोलावं. करा, सुरुवात कर. सर्वप्रथम श्री गणेशाला व माझ्या सर्व गुरूंना वंदन, तसेच सर्व उपस्थितांना सप्रेम नमस्कार. माझा परिचय असा की माझे नाव अक्षय राहुल कांबळे. मी आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयाचा विद्यार्थी आहे. मी विशारद पूर्ण केले आहे व मी अग्निहोत्री मॅडमकडे आता पंडित शिकतोय. आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयाचे मी आभार मानतो. तसेच डॉक्टर सौ शिल्पा अग्निहोत्री मॅडम यांचे देखील मी आभार मानतो. आज मॅडममुळे मला बोलण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. मला ज्योतिष विषयाची काहीही माहिती नसताना माझे ज्योतिष शास्त्राकडे पदार्पण झाले. आज मी नक्षत्रावर बोलतोय, त्याचं पूर्ण श्रेय फक्त आणि फक्त अग्निहोत्री मॅडम यांनाच जाते. गुरु तसे सर्वांनाच भेटतात, पण अग्निहोत्री मॅडम सारखे गुरु हे भाग्याने लाभतात. मी खरंच भाग्यवान की मला असे गुरु भेटले. मी सर्वांचे पुन्हा आभार मानतो आणि आपल्या विषयाला सुरुवात करूया. आपला विषय नक्षत्रावरती आहे. तर हे नक्षत्र यमधर्माचे आहे. नक्षत्र क्रमांक 2 आहे. मेष राशी 4 चरण या नक्षत्राचे येतात. चतुष्पादी नक्षत्र म्हणून ओळखलं जातं. अधोमुखी उग्र व क्रूर नक्षत्र म्हटले आहे. त्या नक्षत्राची मध्य योनी गज गण मनुष्य देवता तत्वाचे नक्षत्र आहे. नक्षत्र स्वामी हा शुक्र आहे. दान श्वेत वस्त्राचे आहे. या नक्षत्रातील ताऱ्यांची संख्या ही 3 आहे. नक्षत्राचा आकार हा योनीसारखा किंवा त्रिकोण सारखा आहे. ताऱ्यांचा रंग हा काळसर फिकट आहे, त्यामुळे या नक्षत्राला स्वतःच तेज कमी आहे. जरी नक्षत्र स्वामी शुक्र असला तरी देखील नक्षत्रातील 4ही चरणांवर रवी बुध शुक्र व मंगळ यांची सत्ता मांडली गेली आहे. नावाप्रमाणेच हे नक्षत्र आहे. भरणी अर्थातच संचय होय. या नक्षत्रावर एखाद्या गोष्टीचा संचय केल्यास ती गोष्ट बराच काळ टिकणारी अर्थात पुरणारी असते. मग या नक्षत्रावरती एखादा धान्य संचय किंवा बँकेमधल्या आपल्या ज्या एफडी वगैरे असतात या आपण करू शकतो. या नक्षत्रामध्ये जन्मणाऱ्या व्यक्ती या मध्यम उंचीच्या, सडपातळ, काटक अशा असतात. निमुळते डोके, नाक सरळ, रोगप्रतिकारक शक्ती या व्यक्तींकडे चांगली असते. या नक्षत्राची देवता यम असल्यामुळे या नक्षत्रातील व्यक्ती कठोर न्याय देणारे असते. शब्द त्यांच्याकडे पाहायला मिळत नाही. अशा व्यक्ती न्यायाधीश अथवा उच्च पदावर कामाला
पाहता येतात आपल्याला. या नक्षत्रातील व्यक्तींना अंग मेहनतीची कामे खूप चांगली जमतात. जरी हे नक्षत्र शुक्राचे असेल तरी देखील या व्यक्तींमध्ये कला कौशल्य तितकंसं दिसत नाही. शरीर बांधा सुंदर किंवा गोंडस नसतो. व्यवस्थितपणा नीटनेटकेपणा अजिबात दिसत नाही. या नक्षत्रातील व्यक्ती या अनुकरण करणाऱ्या असतात. हे नक्षत्र अग्नी तत्वाचे असल्यामुळे व्यक्तीस पित्त, कावीळ, अतिदाहक ज्वर, रक्तविकार, दंतरोग होण्याची शक्यता असते. नक्षत्र बिघडल्यास दीर्घ मुदतीचे आजार होऊ शकतात. अपघात किंवा युद्ध या गोष्टी घडतात. या नक्षत्रातील व्यक्ती हे व्यसनाधीश होण्याची दाट शक्यता असते. तसेच अशा व्यक्तींकडे इच्छाशक्ती देखील किंवा विषय वासना जास्त असते. खाण्यापिण्याची आवड असते. तसे या आळशी व्यक्ती पाहायला मिळतात. द्रवलोभी, नाटक, सिनेमा, वादन, गायन यांची देखील आवड असते. या नक्षत्रात जर पापग्रह किंवा पापग्रहांच्या दृष्ट्या असता कमी श्रमात पैसे मिळविणे किंवा चोरटा व्यापार किंवा जुगार करताना हे व्यक्ती दिसतात. नक्षत्र अधोमुखी असल्यामुळे खाणीतील वस्तू, कच्चे लोखंड, तांबे, शिसे यांचे देखील हे व्यापारी असू शकतात. नक्षत्र देवता यम असल्यामुळे या नक्षत्रात शुभ कार्य वर्जित मानली गेली आहे. तसेच तंत्रमंत्र, अघोर विद्या यांसारख्या गोष्टींना हे नक्षत्र अनुकूल मानले गेलेले आहेत. आज मॅडममुळे मला बोलण्याची संधी मिळाली, त्यामुळे मी मॅडमचा शतशत आभारी आहे. तसेच आपल्या देखील सर्वांच्या सहयोगामुळे आज मला बोलण्याची संधी लाभली, त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू मॅडम. धन्यवाद अक्षय. Thank you. भरणी नक्षत्राची चांगली माहिती सांगितलीस. आणि पुढच्या खेपेला अजून एका दुसऱ्या विषयावर तू चांगलं व्याख्यान देऊ शकशील असं मला खात्री वाटते तुझ्याबद्दल. तर एखादा विषय तयार कर, पुढच्या वेळेस आपण ते व्याख्यान ठेवूया. नक्कीच. आता कृत्तिका नक्षत्र. कृत्तिका नक्षत्र आहे शिल्पा मेंदळे. अनम्यूट कर शिल्पा. तुला शिल्पा मेंदळांचा थोडासा परिचय देते. क्लासला वेळेच्या अगोदर 5 मिनिटं हजर. ही आणि हिची नणंद या दोघी जणी क्लासला येतात आणि 5 मिनिटं म्हणजे मला कधीही असं आठवत नाही आतापर्यंतच्या क्लासमध्ये की ह्या कधी उशिरा आल्यात क्लासला. कधीच नाही आतापर्यंत. माझं ऑब्झर्वेशन आहे त्यांच्या बाबतीमध्ये. म्हणजे वेळेच्या बाबतीत एकदम पर्टिक्युलर व्यक्तिमत्व आहे आणि BA पर्यंत शिक्षण झालेले आहे. स्पोकन इंग्लिश ट्रेनर आहेत त्या. त्याच्यानंतर आता पंडितच्या बॅचला ती शिकती आहे. विशारदच्या परीक्षेमध्ये शिल्पाचा 2रा क्रमांक आलेला आहे आणि अतिशय अभ्यासू असं व्यक्तिमत्व आहे. तर बघूया कृत्तिका नक्षत्रावरती काय बोलतीये. सुरू कर शिल्पा. नमस्कार मॅडम, सगळ्यांना नमस्कार. आज मला कृत्तिका नक्षत्र दिलेलं आहे आणि त्या कृत्तिका नक्षत्राबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न करते. कृत्तिका नक्षत्र, सुरुवातीला छोटीशी गोष्ट सांगते तुम्हाला. थंडीचे दिवस होते. उत्तर ध्रुवाजवळ काळोख्या रात्रीच्या प्रदेशात सप्तऋषी आपल्या प्रिय पत्नींसह प्रवासास निघाले होते. कडाक्याच्या थंडीमुळे त्यांचे पाय लवकर उचलत नव्हते. वाटेत अग्नी नावाचा प्रखर तारा दिसला. त्याच्या जवळ येताच त्याच्या उष्णतेने गारटलेल्या सर्वांना सुखावं वाटले. अंगात बरीच तरतरी आल्यावर शिस्तप्रिय सप्तर्षी ईशान्येकडे निघाले. आपल्या पत्नींनाही त्यांनी निघण्यास सांगितले. पण वसिष्ठांची पत्नी अरुंधती फक्त निघाली आणि बाकी 6 ऋषीपत्नी मात्र त्या अग्नीजवळच शेकत बसल्या. इकडे 6 ऋषी आपल्या इच्छित स्थळी पोहोचले. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर प्रथम काळजी, नंतर अनुराग व त्यानंतर राग. शेवटी ऋषीच ते. पण मागे राहिलेल्या ऋषीपत्नी काही आल्याच नाहीत. क्रोधाने लाल झालेल्या ऋषींनी आपल्या पत्नींचे तोंड न पाहण्याचा निश्चय केला आणि त्या 6 ऋषीपत्नी म्हणजेच कृत्तिका होय
अजूनही कृतिका आकाशात अग्निताऱ्याजवळच दिसतात. अरुंधती सप्तऋषींमधील वसिष्ठ ताऱ्याजवळ दिसते. कृतिका पश्चिम क्षितिजाकडे गेल्याशिवाय सप्तर्षी वायव्येकडे कलंडल्याशिवाय कृतिका डोक्यावर येत नाही. अग्नीने शेकत बसलेल्या 6 ऋषी पत्नींच्या गर्भात शंकराने दिलेले वीर्य सापडले. त्यापासून त्यांना गर्भ राहून 6 तोंडांचा कार्तिक स्वामी जन्माला आला. याचे तात्पर्य या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती अत्यंत कोपिष्ट, करारी व निश्चयी असतात. कृत्तिका नक्षत्र हे नक्षत्र मालिकेतले 3रे नक्षत्र आहे. त्याचा भोग 26 ते 40 अंशावर आहे. हे नक्षत्र त्रिपाद असून त्याचा पहिला चरण मेषेत व पुढील 3 चरण ऋषिभेत आहेत. या 4 चरणांवर अनुक्रमे गुरु शनी व गुरु यांचे स्वामित्व आहे. नक्षत्र क्रूर, अधोमुखी व सुलोचनी आहे. नक्षत्रांचा स्वामी रवी, राशी स्वामी मंगळ व शुक्र असल्याने या नक्षत्रात रवीचा करारीपणा, मंगळाचा तापटपणा व शुक्राचे सौंदर्य याचा सुरेख संगम आहे. दैवत अग्नी असल्याने व्यक्ती त्या अग्निप्रमाणेच प्रखर, तेजाच्या व कोपिष्ट असतात. या नक्षत्रावर अग्निसंबंधी कार्य करावे म्हणजे यज्ञ, पूजा अर्चा, महापूजा, विवाह, ज्या गोष्टीत अग्नी प्रज्वलित केला जातो अशी कार्य केल्यास ती कार्य यशस्वी होतात. अग्नी आणि जल एकमेकांचे वैरी आहेत. अग्नीच्या नक्षत्रावर पाण्याशी निगडीत जसे की आईस्क्रीम, केक अशा प्रकारच्या पदार्थांचे व्यवसाय सुरू केले तर ते यशस्वी होत नाहीत. हे नक्षत्र 2 राशींमध्ये विभागले गेलेले आहे. रवीचे नक्षत्र असून ज्यांचा जन्म या नक्षत्रावर झालेला आहे त्या व्यक्तीला वडिलोपार्जित संपत्ती, प्रॉपर्टी, जागा, जमीन ही मिळते. पण या नक्षत्राच्या व्यक्तीला वडिलांच्या मृत्यूनंतर प्रॉपर्टी मिळते. या नक्षत्रात आ, ई, उ, ए ही अक्षरे येतात. या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती फार कष्टाळू, मेहनती, अभ्यासू, न्यायबुद्धी स्वभावाच्या असतात. या लोकांना अभ्यासपूर्ण सल्ला द्यायला खूप आवडते आणि त्यांच्या या सल्ल्याचा लोकांना योग्य फायदा सुद्धा होतो. यांच्या कामाचा उरक फार जलद गतीने असतो. ज्या कामाला एखाद्या व्यक्तीला जेवढा वेळ अपेक्षित असतो किंवा लागतो त्याच्यापेक्षा निश्चितच कमी वेळामध्ये जास्त काम हे लोक पूर्ण करतात. याच प्रकारच्या स्वभावामुळे कधी कधी ते काम बिघडण्याची सुद्धा जास्त शक्यता असते. म्हणून या व्यक्तींनी कोणतेही काम करताना जरा सबुरीने घेण्याची गरज असते. जसे की गाडी चालवणे, इलेक्ट्रिक गोष्टी हाताळणे यांचा स्वभाव म्हणजे आजचं काम उद्यावर न ढकलता आत्ताच करण्याचा यांचा नेहमी मानस असतो. म्हणून ज्या ठिकाणी घाईची कामे असतात अशा ठिकाणी यांचा खूप चांगला उपयोग होतो. या व्यक्ती न्यायप्रिय असतात म्हणून या व्यक्ती उत्तम वकील, न्यायाधीश होऊ शकतात. कलहप्रिय असतात म्हणून ज्योतिषशास्त्र यांना शांत राहण्याचा सल्ला देते. या नक्षत्रावर अग्नी, सूर्य यांचा प्रभाव असतो म्हणून समाजात क्रांती आणणे यांना फार आवडते. सूर्य हा ज्योतिषशास्त्रात मान, सन्मान, प्रसिद्धी, अधिकारपद यांचा कारग्रह मानला जातो. त्यामुळे यांना समाजात मानाचे स्थान मिळते. सरकारी नोकरीत त्यांना चांगले यश मिळते. म्हणून या नक्षत्रांच्या विद्यार्थ्यांनी MPSC, UPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये अवश्य भाग घ्यावा. संकट समयी या जातकांनी कार्तिकेय भगवानाची उपासना किंवा आराधना करावी. आरोग्याच्या संबंधामध्ये जर विचार केला तर या नक्षत्रावर होणारे रोग उष्ण प्रकृतीचे, दाहक, वेदनायुक्त, दारुण व तीव्र स्वरूपाचे असतात. सहसा या व्यक्ती तापामुळे अंथरुणावर पडणाऱ्या दिसत नाहीत. स्त्रियांच्या कुंडलीत शुक्र या नक्षत्रात असता पाळीच्या वेळी रक्तस्राव होण्याची भीती असते. या नक्षत्रात शनी, मंगळ, राहू असून ते अशुभ स्थानात असता युद्धात, अपघातात, खुनापासून किंवा फाशीच्या शिक्षेमुळे मरण येण्याची भीती असते. सौ मंदा पाटणकर यांच्या कुंडलीत लग्नी कृत्तिका नक्षत्रात राहू असून जवळ
जवळच पुढे रवी आहे. या कर्तृत्वान स्त्रीचा मृत्यू गुंडांकडून खुनी हत्येत झाला. लोचन संज्ञा सुलोचनी असल्याने या नक्षत्रावर वस्तू हरवल्यास ती कितीही प्रयत्नाने सापडत नाही. मुंजी, विवाह, बारसे वगैरे शुभ कार्याला वर्ज्य असले तरी इतर अनेक गोष्टींना हे नक्षत्र चांगले आहे. शस्त्रक्रियेसाठी या नक्षत्राचा मुहूर्त फार चांगला. बऱ्याचदा डॉक्टरांना शस्त्रक्रियेसाठी किंवा स्त्रियांच्या सिझेरियनसाठी या नक्षत्राचे मुहूर्त दिले जातात आणि ते यशस्वी झालेले सुद्धा आढळून आलेले आहेत. अधोमुखी नक्षत्र असल्याने विहिरी व तलाव खोदणे, पुरलेले द्रव बाहेर काढणे या कामांनाही हे नक्षत्र चांगले आहे. मात्र सर्व शुभ व मंगल कार्याला हे नक्षत्र वर्ज्य करावे. तुम्हाला एवढी माहिती दिलेली आहे. थँक्यू मॅडम. धन्यवाद शिल्पा. तुम्हाला इथे पुढे आणण्याचा उद्देश हाच आहे की प्रत्येक नक्षत्र तुमची तयार होऊन जातात आणि तुम्ही जो अभ्यास करता त्या अभ्यासातून इतरांची ती नक्षत्र सुद्धा तयार होऊन जातात. तर कसं आहे, नक्षत्र आहेत 27 आणि नक्षत्रांकडे एवढं लक्ष जात नाही जेवढं आपल्या राशींकडे लक्ष जातं, जेवढं आपल्या भावांकडे लक्ष जातं तेवढं नक्षत्रांवर एवढं फोकस आपण करत नाही. म्हणूनच तुम्हाला सगळ्यांना एक एक नक्षत्र अशी मुद्दाम वाटून दिलेली आहेत की त्यामुळे तुम्ही त्या निमित्ताने अभ्यास करणार काय, म्हणून तुम्हाला ते त्या निमित्ताने तुम्ही त्याचा अभ्यास कराल आणि युट्यूबवर आता हे लेक्चर आपलं जाणार आहे तेव्हा त्या निमित्ताने तुम्ही कसं बोलावं, शब्दांची फेक कशी असावी, हे वक्तृत्व कला ही सुद्धा तुमच्यामध्ये यावी ही अशी माझी इच्छा असते. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणजे आता 27 नक्षत्र म्हणजे 27 विद्यार्थी तरी इथं बोलतील असा माझा हे आहे. त्यामुळे तुम्हाला एक एक असं नक्षत्र वाटून दिलेले. कृत्तिका नक्षत्राबद्दल पहिली जी गोष्ट सांगूनची सुरुवात केली त्याच्यामुळे काय झालं की एकदम आपण म्हणतो ना की प्रेक्षकांची पकड जी आहे ना ती एकदम घेतली ती. त्यामुळे अतिशय सुंदर झालं व्याख्यान. तर खूप छान प्रयत्न होता शिल्पाचा. तर असाच प्रयत्न करत राहा. थँक्यू मॅडम. आणि तुम्ही स्वतःहून एखादा विषय घ्या आणि विषय तयार करा आणि मला सांगा मॅडम मला या विषयावर बोलायचंय. तर ह्या अशा बोलण्यानीच तुम्ही तयार होता हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता आपण पुढच्या व्याख्यानाकडे येऊया. पुढचं व्याख्यान आहे उमा पासेगावकर यांचं. ह्या रोहिणी नक्षत्रावर बोलणार आहेत. ह्या अहमदनगरला राहतात किंवा कधी ठाण्याला असतात कधी अहमदनगरला असतात आणि क्लासला दोन्हीकडून जॉईन होतात. त्या कुठेही जिथे असतील तिथून जॉईन होतात क्लासला. त्यांचं आपल्या विद्यालयामध्ये विशारद झालेलं आहे, पंडित झालेलं आहे आणि आता त्या शास्त्री करत आहेत. घरी त्यांच्या भरपूर त्यांना अडचणी आलेल्या, भरपूर अडचणी येऊन गेलेल्या आहेत, अजूनही येत आहेत. या सर्व घरच्या अडचणींवर मात करून शिकण्याचा त्यांचा जो उत्साह आहे तो खरंच वाखाणण्यासारखा आहे. आणि आता सगळ्यांना जी नक्षत्र दिलेली आहेत त्या सगळ्यांना कोणीही असं म्हणलं नाही की नको बाबा मी बोलत नाही असं कोणी म्हटलेलं नाहीये. सगळ्यांनी म्हणले हो आम्ही प्रयत्न करतो. याचं मला या विद्यार्थ्यांचं फार कौतुक वाटलेलं आहे. तर असं पासेगावकर मॅडम सुद्धा खूप प्रयत्न चांगला करतात नेहमी. तर त्यांना मी विनंती करते की त्यांनी रोहिणी नक्षत्रावर काय त्यांची तयारी असेल ती त्यांनी सांगावी. नमस्कार. आवाज येतोय माझा? हो येतोय, बोला. नमस्कार. मॅडम मुळे मी आज इथे आहे आणि जी काही मला स्फूर्ती येते ते मॅडमच्या मार्गदर्शनामुळे येते. नेहमी त्या मला मार्गदर्शन करतात. त्या मार्गदर्शनानुसार चालल्यावर मला बरंच काही मार्ग सापडतात. आज मी आपल्याला रोहिणी नक्षत्राविषयी माहिती सांगणार आहे. रोहिणी ही नक्षत्र 27 नक्षत्रांपैकी चौथे नक्षत्र आहे. रोहिणी हे चंद्राचे नक्षत्र आहे आणि याची देवता ब्रह्मदेवता आहे. रोहिणी नक्षत्रामध्ये श्रीकृष्ण भगवान आणि श्रीराम यांचा जन्म झालेला आहे. हे मनुष्यगणी नक्षत्र असून या नक्षत्रात ज्यांचा जन्म झाला ते सुंदर गौरवर्णीय असतात.
चंद्र रोहिणी नक्षत्र चंद्र रोज एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात जातो. ब्रह्म ही निर्मितीची देवता आहे. विष्णू प्रगतीकारक देवता व स्थिरतेची देवता आहे. शंकर शेवट करणारी देवता आहे. चंद्र हा निर्मितीकारक आहे. चंद्रामुळे पृथ्वीवर जीवाची निर्मिती होते. पृथ्वीला एकच उपग्रह आहे, तो म्हणजे चंद्र. आपल्या ग्रहमालिकेमध्ये बुध, मंगळ, गुरु, शुक्र, शनी यांना अनेक उपग्रह आहेत. पण चंद्राला एकच चंद्र हा पृथ्वीचा एक उपग्रह आहे. चंद्र म्हणजे मनाचा कारक. आपण नेहमी बोलतो मन चिंतिते वैरिण चिंत, पण वैऱ्याला सुद्धा मन असतं. चंद्र हा कालपुरुषाचे मन आहे. हे सगळे मनाचे खेळ. मन दोन प्रकारचे असते, पण आपल्याला सुख दुःख का होते तर मनामुळे. चंद्र हा चंद्र एकच आहे की ते माणसाचे मन आहे. माणसाला एखादा अवयव नसला तरी चालतो, पण मन हे पाहिजे. माणूस जर वेडा असेल तर त्याला त्या मनाचा काहीच उपयोग होत नाही. त्यासाठी चंद्राचे हे रोहिणी नक्षत्र आहे. रोहिणी नक्षत्र शुभ नक्षत्र आहे. लग्न कार्य, मुंज, भूमी संबंधित कामं या नक्षत्रावर केली जातात. या नक्षत्रावर जी कामं आपण करतो ती शुभ ठरतात. कार्तिक महिन्यामध्ये हे नक्षत्र महिनाभर आकाशात दिसतात. हे 7 तारकांचा पुंजक असून बैलगाडीच्या आकारासारखा किंवा रथाच्या आकारासारखा याचा आकार आकाशात दिसतो. प्रचंड कार्यसिद्धी करणारे रोहिणी नक्षत्र आहे. रोहिणी नक्षत्रावर जन्मलेले लोक विलासी, शांत, अत्तराची आवड असणारे असतात. पूर्वजन्मीचे ज्याची पुण्य असते तोच रोहिणी नक्षत्रावर जन्म घेतो असं आपण म्हणू शकतो. सुंदरता, रोहिणी नक्षत्रावर ज्या स्त्रीचा जन्म होतो ती सुंदर, तिचे डोळे मोहक असतात आणि मध्यम उंचीचे असतात. यांना काम करण्याची आवड नसते. सुंदर साड्या, दागिने यांचे आकर्षण या स्त्रियांना जास्त असते. रोहिणी नक्षत्राखाली फुलांचे व्यापारी, धनिक शेतकरी, नटनट्या, वस्त्रांचे व्यापारी असतात. आणि रोहिणी नक्षत्राचे आजार जर म्हटले तर घसा, स्वर, सर्दी, खोकला, कफ, गळ्या संबंधीचे आजार होतात. पण नियमित जर व्यायाम केला तर यांचे आरोग्य चांगले राहू शकते. रोहिणी नक्षत्रात जन्मलेल्या लोकांचे अक्षर खूप सुंदर आणि वळणदार असते. रोहिणी नक्षत्र अंधलोचन असून या नक्षत्रावर जर वस्तू हरवली तर ती लवकर सापडते. चैनीच्या वस्तू या नक्षत्रावर जर घेतल्या तर त्या कायम टिकतात. पाया भरणे, मंदिराचा कळस ही कामं या नक्षत्रावर केली जाते. भरण पोषण जबाबदारी म्हणजे रोहिणी नक्षत्र. युक्ती प्रधान ही लोक असतात. प्रेम हे त्यांचे आदर्श असते. प्रेमाने वागणे. रोहिणी नक्षत्र जर दशम भावात असेल तर ऑटोमोबाईल, बिझनेस, मेडिकल, हॉटेल व्यवसाय आणि कंपनी टाकू शकतात. जेवणाच्या टेबलवरची सजावट सुद्धा ही लोक खूप छान करतात. मॅनेजमेंटची कामं, दूध डेअरी, रेडीमेड कपड्यांचे गारमेंट. सप्तम भावात जर रोहिणी नक्षत्र असेल तर जोडीदार खूप सुंदर मिळतो आणि साथ देणारा असतो. रोहिणी नक्षत्र ची रास ही वृषभ रास. याचे 4ही चरण रोहिणी नक्षत्रात येतात. यांचा ओहरा आकर्षक असतो किंवा ते दिसायला जरी सुंदर नसले तरी यांची वाणी खूप सुंदर असते. त्यामुळे ते लोकांना मोहित व आकर्षित करतात. रोहिणी नक्षत्र जर चतुर्थ भावात असेल तर वाहन सुख, घरदार याचे सुख मनुष्याला अवश्य मिळते. रोहिणी नक्षत्रावर जन्मलेले लोक मध्यस्थिती चांगली करतात. आई वडिलांविषयी प्रेम या लोकांना खूप असते. परस्त्री विषयी गमन करते. आणि यांनी जर कुणावर प्रेम केले तर हे जीव ओवाळून टाकतात. कृष्ण सुदामाची मैत्री याचे हे चांगले उदाहरण आहे. महाभारतामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगण्याचा उपदेश केला. युद्धातही या
युद्धातही श्रीकृष्णाने खूप छान कार्य केले. युद्धामध्ये श्रीकृष्ण पांडवांकडून असून त्यावेळेस कौरवांकडून खूप मोठी सेना होती, पण श्रीकृष्णाने युक्तिवादाने युद्ध जिंकले, युद्ध जिंकण्यात मदत केली. मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगू शकते की गुरु द्रोणाचार्य विरुद्ध कसं लढायचं अर्जुनाला प्रश्न पडला होता. त्यावेळेस कृष्णाने एक युक्ती रचली. अश्वत्थामा नावाचा हत्ती गेला असं सांगितल्यामुळं द्रोणाचार्यांचं लक्ष विचलित झालं आणि त्यांचं मन सैरभैर झालं युद्धामध्ये. ज्या जातकाच्या कुंडलीमध्ये रोहिणी नक्षत्रामध्ये सूर्य, चंद्र, शुक्र, शनी रोहिणी नक्षत्रात असेल तर यांना कृषीविषयी जास्त आवड असते. परिस्थितीनुसार हे लोक योजनाबद्ध वागतात. दुसऱ्यांच्या चुका या लोक काढतात, पण स्वतःची चूक काढली तर यांना राग, भावना प्रधान असतात. या लोकांना प्रेमाने जिंकता येते. वर्तमान काळात जगणे पसंत करतात, भविष्य काळाचा विचार ही लोक कमी करतात. उदाहरण द्यायचे झाले तर अमिताभ बच्चन यांचा शनी वक्री असताना रोहिणी नक्षत्रातून चतुर्भाव आणि षष्टमाचे दृष्ट जर पाहिले तर षष्टातील रोहिणी नक्षत्र अमिताभ बच्चन यांचे आजार पण दाखवतात. आणि चतुर्भाव दशम भावाचा जर विचार केला तर शनी वक्री जरी असला तरी केवीसी मध्ये जेव्हा त्यांनी प्रवेश केला तेव्हा मोठ्या मोठ्या कलाकार लोक, फिल्म इंडस्ट्रीतल्या लोकांनी त्यांना नावं ठेवली की मोठा कलाकार टीव्हीवर जाणार, अशा शब्दात त्यांची आलोचना केली. परंतु त्यांनी केवीसी मध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या जीवनाचा पूर्ण कायापालट झाला. रोहिणी नक्षत्र सफेद, प्रगतिकारक, रणनीती जाणणारा आहे. श्रीकृष्णाने रीतीनुसार पांडवांना युद्ध जिंकून दिले. प्रथम चरणात जर रोहिणी नक्षत्र असली, जन्म घेतला तर ही लोक खूप उदार व दानी असतात. दुसऱ्या चरणात जर जन्म घेतला तर यांना आर्थिक लाभ कसा होईल याच्याकडे यांचा जास्त कल असतो. कठीण परिस्थितीत सुद्धा हे लोक खूप चांगल्या प्रकारे सामना करतात. तृतीय चरणात जर जातकाचा जन्म झाला तर ही लोक व्यवसाय चांगला करतात. चतुर्थ चरणात जर यांचा रोहिणी नक्षत्रात जन्म झाला तर यांना घर, सुख, धन सर्व मिळतात आणि ही लोक ट्रॅव्हलिंगचा धंदा चांगला करू शकतात. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. थँक्यू. धन्यवाद मॅडम. धन्यवाद पासेगावकर मॅडम. चांगली रोहिणी नक्षत्र चांगलं लढवलात तुम्ही. अगदी पार श्रीकृष्णचं रोहिणी नक्षत्रच होतं ना श्रीकृष्णाचं. आणि गडबड झाली. हा, त्यामुळे बरोबर. आणि पार अगदी महाभारत, श्रीकृष्ण सगळं तुम्ही तुमच्या व्याख्यानामध्ये आणलं. विशेष तुमच्या व्याख्यानामधलं मला असं वाटलं की अमिताभ बच्चनची ज्या कुंडलीचा तुम्ही अभ्यास केला, की कुठला शनी, वक्री शनी रोहिणी नक्षत्रातून जात असताना त्याला काय काय परिणाम त्याला भोगावे लागले किंवा त्यांनी कशी प्रगती केली, हे दोन्ही तुम्ही सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. तर याच्याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण रोहिणी नक्षत्र बोलताना त्याचा संदर्भ पत्रिकेशी लावणं हा जो भाग तुम्ही केला तर तो खूप चांगला होता तुमच्या व्याख्यानामधला. तर अतिशय चांगला प्रयत्न तुम्ही केलेला आहे. तर अशी ही 4 नक्षत्र आज आपण आपल्या विद्यार्थ्यांकडून ऐकली आणि प्रयत्न सगळ्यांनीच खूप छान केलेला आहे. आणि असाच प्रयत्न करत राहा असा माझा नेहमीच तुम्हाला प्रेरणा देण्याचा उद्देश असणार आहे. आणि असंच पुढे जा. हा, बोला. मी तुम्हाला फोन करून तुमचं मार्गदर्शन घेतलं अमिताभ बच्चनच्या पत्रिकेबद्दल, त्यामुळे तुम्ही पुढे बोलू शकले मॅडम. नाही, तो काही प्रश्न नाहीये. परंतु एक सांगायचं राहिलं पासेगावकर मॅडम बद्दल की स्विचवर्डचा त्यांनी क्लास केला. म्हणजे कुठलंही नवीन काही असलं ना की त्यांचा आधी मी करणार आहे असं त्यांचं नेहमी असतं. आणि अभ्यास करण्याचा उत्साह त्यांचा खरंच खूप, वयाच्या मानाने आणि घरच्या सगळ्या अडचणी त्यांच्या मला माहिती आहेत. तर त्याच्यामधून त्या उभ्या राहतात, याचं मला फार कौतुक आहे त्यांच्याबद्दल. तर असं सगळ्यांनीच खूप शिल्पानी चांगलं केलं, उदय देशपांडेंनी चांगलं, अक्षयनी चांगलं केलं.
मॅडम एक त्यांचे गोष्ट बोलायची आहे मला. हा एक गोष्ट बोलायची आहे. हा मगाशी बोलता बोलता राहून गेलं, मला आता आठवलं म्हणून मी जरा मध्ये बोलतो. हा बोला. आता ज्योतिषशास्त्राचं किंवा कुंडली शास्त्राचं मला काही म्हणजे शून्य ज्ञान होतं. तर हम्म ते फक्त जे ज्ञान मिळालं ना, ते तुमच्यासारखे गुरु मला जे भेटलेत ना, हम्म तुमच्याकडूनच हे सगळं मी तुम्ही शिकवलं जे क्लासमध्ये किंवा तुम्ही जे काय सपोर्ट करताय, त्याच्यामुळं इथपर्यंत म्हणजे मी समोरासमोर फेस टू फेस तुमच्या समोर बोलू शकलो. एवढंच मला ते आणि मॅडम मार्गदर्शन खूप छान तुमचं करतात. आहे, आमचं काय नाहीये. हे सगळं अहो, श्रेय तुमचं आहे मॅडम. एक एक लक्षात घ्या की माझा पिंड शिक्षकाचा आहे. तुम्हाला तुम्हाला मी जर शिकवलं नाही तर कसं काय क्लास म्हणजे चालणारच नाही ना माझा. बरोबर आहे ना, कुणी म्हणजे क्लासमध्ये येणार नाही माझ्या. लक्षात म्हणजे घ्या. म्हणजे तो लहान तो मुलांना बोटाला धरून जसं शिकवलंय ना, असं तुम्ही आम्हाला शिकवलंय. म्हणजे मला तरी असं वाटतं. ठीक आहे, ठीक आहे, चांगलं आहे. तुम्ही सुद्धा ते घेताय. तुमचं ग्रास्पिंग पण तेवढं तुम्ही करताय. आणि एक लक्षात घ्या की मी जरी शिकवलं ना तरी सुद्धा तुम्ही ते करणं फार महत्वाचं आहे. आता आपल्या समोर सौरभचं उदाहरण आहे. सौरभ सुद्धा ह्या क्षेत्रामध्ये माझ्याकडे आला तेव्हा खूप नवीनच होता. म्हणजे सौरभला आधीचं ज्ञान काही नसावं, नाही का रे सौरभ? मला माहिती नाही, म्हणजे काय तुझं पहिलं आता आठवत नाहीये मला. तर अनम्यूट कर, बोल. म्हणजे मला आता आठवत नाही, कारण बरेच वर्ष झाली तुला शिकवायला लागून मला. पण जे आता आधी मी वाचत वाचत शिकायचो तेव्हा वाचत वाचत शिकलो होतो. तुम्ही म्हणाला होता की सौरभ गुरुच्या मुखातही विद्या घ्यायला पाहिजे. हा आणि मी आणि आपटे होतो. आम्ही म्हणालो हो हो, चालेल. आणि हा तेव्हापासून आम्ही शिकायला सुरुवात केली. पण आता सौरभ 2016 इतका 17 पुढे 17 गेलाय की त्यांनी 17 स्वतःचे क्लासेस काढलेत. याचा मला अभिमान आहे. म्हणजे आपला शिष्य असा तयार होणं, याचं जर का गुरुचं भाग्य नाहीये त्या संदर्भामध्ये. त्यामुळं असं त्यांनी त्याची स्वतःची अशी खूप प्रगती केली. कसं असतं माहितीये का, की एक पोर्शन असतो आणि त्या पोर्शन मध्ये तो पोर्शन तेवढा शिकवला जातो, पण तुम्ही त्याच्यामध्ये डीप मध्ये जाऊन अभ्यास करणं हाही भाग महत्वाचा असतो. खूप वाचन करणं, मनन करणं, त्याचे नोट्स काढणं स्वतः, हा जो भाग आहे हा विद्यार्थ्यांनी करावाच लागतो. त्याच्याशिवाय विद्यार्थी पुढे जात नाहीत. तर हा सौरभचा आदर्श तुमच्या समोर आहेच आहे. आणि तुम्ही पण तसेच आहात सगळे, म्हणूनच तुम्ही आज इथे बोलू शकलात. हे विशेष आहे तुमचं. तर खूप चांगली व्याख्यानं तुम्ही दिलेली आहेत. असंच पुढे जात राहा. मी सौरभला सांगते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं या कार्यक्रमाचं. नमस्कार, थँक्यू मॅडम. मला आभार प्रदर्शन करायला दिल्याबद्दल प्रथमतः सगळ्यांना नमस्कार. आणि आज जे 4 नक्षत्र झाली त्या प्रत्येकाने इतका उत्तम प्रयत्न केला. म्हणजे सुरुवात आपले देशपांडे सरांनी जी सुरुवात केली होती ती अतिशय त्यांनी शांतपणे आणि अतिशय स्थिर पद्धतीने आपल्याला अश्विनी नक्षत्राची, मग त्याचा केतू जो केतू ग्रह कसा त्याचा ओनरशिप घेतो आणि त्यामुळे मग त्याची सुरुवात कशी होते आणि त्याबद्दल इतकी छान माहिती दिली. प्रत्येक आजाराच्या बाबतीत त्यांनी त्याचं नीट माहिती सांगितली. त्यानंतर तसाच अक्षय कांबळे सरांनी पण आपल्याला भरणी नक्षत्र आहे पण मग लगेच भरणी नक्षत्र आहे म्हणून खूप सुंदर समजू नका, हे एक त्यांचं छान वाक्य होतं. की त्यानंतर पण तरी सुद्धा पुढे गेल्यानंतर ते म्हणाले की नाही, त्याच्यामध्ये अनेक लोक जे निर्माण होतात ते अनेक कलांनी युक्त असतात आणि ती सुद्धा लोक त्याच्या अगदी त्याच्यामध्ये पुढे जाऊ शकतात. त्यांनी ही आणि अगदी छोटस पण अतिशय मार्मिक असं त्यांनी भाषण केलं. त्यानंतर आलेल्या शिल्पा मॅडमनी तर अतिशय सुरुवातच इतकी सुंदर त्या एका गोष्टीने केली आणि त्या गोष्टीने पूर्ण आपल्या सगळ्यांच्या मनाचा ठाव घेतला असेल की अरे काय आहे ते, सहा जणी कुठे गेल्या असतील किंवा आता 7 जणींचं काय झालं असेल. तर त्यामुळे त्यांनी जी सुरुवात केली त्या सुरुवातीमुळे, त्या गोष्टीमुळे आपण सगळेजण अगदी सजग झालो आणि त्याप्रमाणे मग त्यांनी ती छान गोष्ट सांगून सुरुवात केली. आणि मग ते नक्षत्र कसं उग्र आहे किंवा त्यामुळे तिथे जन्म झालेले लोक कसे कोपिष्ट असतात त्याचाही संदर्भ त्या गोष्टीच्या मार्फत त्यांनी जोडला. आणि मग समाजात जर मानाचं स्थान मिळवायचं असेल तरी हा नक्षत्राचा कसा अभ्यास करायचा, मग तुम्ही कसा UPSC आणि MPSC ची परीक्षा दिली त्याच्या तिकडची जी जन्म झालेली मुलं असतील त्यांनी तर ती चांगलं जमू शकतं. किंवा
हे समजा सुलोचन नक्षत्र असल्यामुळे वस्तू कशी सापडत नाही, मग त्याचा वापर कसा करायचा, की सिझरियन साठी तुम्ही त्याला देऊ शकता. मंगल मात्र त्यात परत एक त्यांनी सांगितलं की मंगल कार्यासाठी हे कसं वर्ज्य आहे, कारण हे तीव्र नक्षत्र आहे. असा सांगोपांग विचार त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये केला होता आणि त्यांनी एक परत पत्रिकेचा संदर्भ देऊन त्या व्यक्तीला कसा अपघाती त्यांचा खून होऊन मग मृत्यू झाला त्याबद्दलही त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर मात्र रोहिणी नक्षत्र उमा पाचळेकर मॅडम अतिशय फुलवलं असं आपण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये त्यांनी हे श्रीकृष्णाचं कसं नक्षत्र आहे आणि त्याचा चंद्र हा कसा उत्पत्तिकारक ग्रह असल्यामुळे त्याच्यावरती आपण काय काय केलं पाहिजे, त्याचबरोबर चंद्र हा मनाचा कारक आहे, त्यामुळे तो तिथे जन्म झालेली माणसं कशी मनस्वी असतात, लाघवी असतात, त्याबद्दल आपल्याला माहिती दिली. आणि मग त्यात त्यांनी सांगितलं की पूर्वजन्माचं पुण्य आहे जणू, त्यामुळे ह्या नक्षत्रावरती त्या माणसाला जन्म मिळतो, कारण ते सुंदर असतात दिसायला. त्यावर त्यांनी एक पटकन एक लाईन सांगितली की ही माणसं जास्त काम करायला काही आवडत नाही यांना. मग त्यांनी लगेच त्याच्याबद्दल कलाकार कसे असतात, दिखावा करतात थोडेसे, त्याबद्दल एक छान माहिती दिली. त्याचबरोबर त्यांनीही काही एक गोष्ट सांगून आपल्याला त्याच्यामध्ये अजून आपल्याला माहिती दिलेली आहे. अंधलोचन सांगितलंय, त्यामुळे ती वस्तू लवकर सापडते असं सांगितलं. मग हॉटेल व्यवसाय करावा किंवा मॅरेज इव्हेंट मध्ये त्यांनी जावं, मध्यस्थी करावी, अशा अनेक पद्धतीने वेगवेगळ्या भावामध्ये ते जर नक्षत्र उपलब्ध असेल तर ते कसं त्याचा वापर करायचा असा उमा मॅडमनी पण आपल्याला माहिती दिली. आजची सगळी जी नक्षत्र होती ती आपली सुरुवातीची 4 होती आणि सुरुवातीची 4 जर जोरदार झाली असतील तर मग पुढचं जे सगळे 27चं चक्र आहे ते अगदी जोरदार नक्की होणार असतं. आज या सगळ्यांचं मी अतिशय मनापासून उदय देशपांडे सर, अक्षय कांबळे, शिल्पा मॅडम, आणखी उमा पाचळेकर मॅडमना मी अतिशय मनापासून धन्यवाद देतो, अभिनंदन करतो की त्यांनी ही सुरुवात जी आहे नक्षत्रांच्या देण्याची ती फार छान केलेली आहे आणि अशीच त्यांची सगळ्यांची उत्तरोत्तर प्रगती होत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि शिल्पा मॅडमनी मला आज बोलायची संधी दिली, त्यांना नमस्कार करतो. आणि हे मात्र मी नक्की सांगतो की आज जे काही मी उभा आहे किंवा मी ही जी काही बडबड करतोय हे केवळ आणि केवळ मॅडमनी मला सतत बोलता केलंय, कारण मी इतका बोलका नव्हतो पूर्वी, मी शांत असायचो. तर त्यांच्यामुळेच हे घडलेलं आहे. तर मॅडम त्याबद्दल मी अतिशय मनस्वी तुमचा आभार मानतो. आज थांबतो. थँक्यू. धन्यवाद सौरभ. सौरभचं तांत्रिक सहकार्य, झूमची लिंक आपण त्याचीच वापरतो, अतिशय तांत्रिक सहकार्य त्यांनी आता उत्तम करतो. तुम्ही कसं बसा, कसं बोला, कसं स्टँड ठेवा, मोबाईल कसा ठेवा, हे सगळं त्याचं जे आहे तर ते सगळं तांत्रिक सहाय्य सौरभनी केलेलं आहे. तर त्याबद्दल मी स्वतः त्याचे आभार मानते. आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातला असून सुद्धा आज ज्योतिष क्षेत्रामध्ये खूप पुढे जाणारं व्यक्तिमत्व असं सौरभकडे मी पाहते. आणि त्यांनी ज्योतिष शास्त्रामध्ये खूप चांगलं संशोधन करावं असं मी त्याला सांगते. आणि तो तसंच आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयाचं नाव काढणारा विद्यार्थी आहे असं मी बोलते त्याच्याबद्दल. तर असे तुम्ही सगळेही असेच होणार आहात ही मला खात्री आहे. तर ठीक आहे, आजची व्याख्यानं खूप सुंदर झाली आणि असाच प्रयत्न करत राहा. तर आपण आज थांबतोय. फक्त त्याच्या अगोदर मी एक निवेदन करते की 2 तारखेला रात्री 9 ते 10 स्विचवरचा पहिला क्लास म्हणजे पहिली लेवल ही परत सुरू होणार आहे. माझे स्विचवरचा जो मी पहिला क्लास घेतला त्याला जवळजवळ 100 विद्यार्थी होते आणि आत्ताचा स्विचवरला खूप मागणी आहे, म्हणून मी 2 तारखेला परत ती बॅच टाकते. ज्यांनी केलेला नाहीये त्यांनी अवश्य करा, माझ्याकडे नावं द्या. रात्री 9 ते 10 ची वेळ ही सगळ्यांना सुटेबल आहे. तर अवश्य तो क्लास करा असं मी सांगेन, कारण आता लगेचच तो आहे म्हणून सांगितलं. तर धन्यवाद सगळ्यांना आणि आपण मीटिंग थांबवूया. पुढच्या महिन्यात भेटू. ठीक आहे. मीटिंग मॅडम रेकॉर्डिंग थांबवा. आता मी सगळ्यांच्या संमतीने